Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. सोलापुरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश, 8 जण अटकेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूरचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक देवेदास जयकर यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजेश भाऊसाहेब जाधव याने सोलापूरचा रहिवासी नसतानाही बनावट आधार कार्ड तयार करून UDID ऑनलाईन प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी तपास गुन्हे शाखेकडे सोपविला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी राजेश जाधव याला अहमदनगर जिल्ह्यातील करंदी येथून अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये शासकीय कर्मचारी, वरिष्ठ लिपिक, निवासी वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षक तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा समावेश आहे. तपासादरम्यान आरोपीने वापरलेले बनावट आधार कार्ड तयार करण्यासाठी वापरलेले संगणक व साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथील प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी वापरलेला संगणकही ताब्यात घेण्यात आला आहे. तपासात 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत रुग्णालयातून 3714 दिव्यांग प्रमाणपत्रे जारी झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 8 प्रमाणपत्रे तज्ज्ञांच्या तपासणीशिवाय वितरित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण रॅकेटचा आणि अन्य लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.